पुण्यात आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आलेली. या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या ठिकाणी आपण जर बघितलं तर पाण्याची बॉटल असेल, तसेच ब्लॅक कपडे असतील, ते घालून गेलेल्या नागरिकांना सभास्थळी अलाउड नाही आहे. आणि VIP पास असून देखील सभास्थळी इच्छा असूनही जाता आलेलं नाही आहे. सर, काय कोणता पास आहे तुम्ही? VIP पास आहे. सो त्याच्यामुळे ह्याच्यावरती कुठेतरी लिहायला पाहिजे. त्यांचे प्रोटोकॉल्स असतात आणि त्यांचे अनुभव असतात. संघाची जी काही शिस्त आहे ती सगळीकडे बाकी बघायला मिळते की तुम्ही बघाल तर तिथे ज्या काय बोर्ड्स लावलेत, जे काय दिशादर्शक बोर्ड लावलेत, पार्किंग पण लावलं आहे, तर त्याच्याबरोबर एक अशी नुसती नोटीस असती की तुम्ही काळं घालून येऊ नका. कारण आम्ही खूप उत्साहात आलो, पहिल्यांदाच येतो आहे. तुम्ही आतमध्ये गेल्यावर काय झालं? आतमध्ये गेल्यावर त्यांनी सांगितलं की तुम्ही इथेच सांगितलं आम्हाला मेन गेटला की तुम्हाला काळं घातलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अलाउ करणार नाहीत सभेला. तरी आम्ही एक आत जाऊन ट्राय मारून आलो. त्यांना सांगायचा प्रयत्नही केला की अनफॉर्च्युनेटली निषेधाचा रंग झालेला आहे काळा, तर तेही खरं चुकीचं आहे. कारण मला पर्सनली खूप आवडणारा रंग आहे आणि म्हणून मी आज मुद्दाम घालून आलो. कुठल्याही राजकीय सभेला आम्ही फार जात नाही कधी, पण आज अगदी उत्साहात आलो होतो. तर त्याच्यामुळे थोडासा VIP पास मिळाला तेव्हा काय इच्छा होती की चला पंतप्रधानांची सभा आहे पुण्यात आणि VIP पास मिळाला आहे, कुठंतरी जवळून बघता येईल काय? नाही, VIP पास तसं अजूनही एखाद्या दुकानात जाऊन शर्ट घेऊन जाता येईल, तो काही फार मोठा प्रॉब्लेम नाही आहे. पण हां, म्हणजे असं होतं की VIP पास VVIP पास हा दॅट वॉज इमटेरियल. इच्छा अशीच होती की त्यांनी कुठेतरी मेन्शन करायला पाहिजे की समजा काही गोष्टी अलाउड नाही आहेत. समजा त्यांना इथे सांगितलं की पाण्याच्या बाटल्या अलाउड नाही आहेत. आपल्याला एअरपोर्टवर जाताना आधीच सूचना असते की काही गोष्टी अलाउड नाही आहेत, त्या आपण कॅरी नाही करत. अगदी छोटीशी जरी ब्लेड असेल, कात्री असेल, तर आपल्याला माहिती असतं. आता सूचनाच नव्हती म्हटल्यावरती थोडासा अपेक्षाभंग झाला आहे. कारण इतका सगळा मेटिक्युलस प्लॅनिंग आहे, त्याच्यात एवढंसं काही गोष्टी सुटून गेल्या असं आपण म्हणायचं. आणि पण अपेक्षाभंग नक्की झाला आहे. इच्छा तर होतीच. सो ऑनलाईन आहे का? फॉर्च्युनेटली असं झालं की आम्ही दोघांनी काळं घातलं आहे. मॅडम, तुम्ही काय विचार केला होता का पंतप्रधानांची सभा आहे, जायचं आहे सभेला, बॉटल पण सोबत होती? हो, पाण्याची बॉटल होती, अगदी भरपूर तयारी करून आलो होतो. आणि थंडीचे दिवस आहेत तर एक फुल स्लीव्ज आणि थंडी कमी वाजेल या विचाराने मी हे काळा लॉंग स्लीवचा टी-शर्ट घातला आणि वरनं हे छान निळ्या रंगाचं किंवा मल्टी कलर पण येते आतून, तर तसंही जॅकेट घातलं होतं. एवढा असा विचार मनात आला नाही की त्यांना असं वाटेल की ही बाई टी-शर्ट काढेल आणि निषेध व्यक्त करेल. पण ते तसं म्हणल्यात इथे मला सिक्युरिटीच्या इथे की कोणीही असं काढून हलवून निषेध व्यक्त करू शकतं, म्हणून म्हणजे हा काळा रंग आम्ही अलाउ करणार नाही. तर ती बॉटल तुम्ही गेलते का घेऊन आतमध्ये? नाही, पाण्याची बॉटल पण मी आधी काढून ठेवली, पण आता मला सभा अटेंड करता येत नाही म्हणून मी पोलिसांच्या इथे जाऊन माझी बॉटल घेऊन परत आले मी की म्हटलं. काय वाटतं आज पंतप्रधानांची सभा आहे, म्हणजे पहिल्यांदा तुम्ही सांगताय का मी सभा बघायला ऐकायला आलो होतो, काय इच्छा होते मी की आपल्या इतकं जवळ आहे, म्हणजे रिचेबल डिस्टन्सवरती आहे, तर आपण जाऊया. आणि एवढे चांगले पासेस मिळालेत. पण अमोल म्हणला तसं की कुठेतरी मेन्शन करायला हवं होतं त्यांनी, किंवा आता सोशल मीडिया आहे, अनेक गोष्टी आहे जिथून ते डिक्लेअर करू शकतात. कुठल्याही पद्धतीने डिक्लेअर करू शकले असते. तर तसं काहीतरी एक सूचना कॉमन माणसाला हवी होती. कारण मला इथे बरेच दिसत आहेत. मीच 2-3 लोकांना सांगितलं की तुम्ही आज जाऊ नका, तुम्हाला पाठवणार नाहीत, इथूनच परत घरी जा आणि कपडे बदलून या म्हणून. सर, अजून एक एखाद्या गोष्टीचा, समजा एखाद्या माणसाला जर निषेध नोंदवायचा असेल तर मला नाही वाटत की मोदींसारख्या माणसाला, ज्याला आज जनाधार आहे, ज्याला पूर्ण भारतातनं लोक खूप सारा मान देतात, तर एखाद्या माणसाला जर एखादा निषेध नोंदवायचा असेल तर आज अनेक साधनं उपलब्ध आहेत. सो तो काळं घालून निषेध नोंदवेल अशी कुठल्याही प्रकारची भीती बाळगण्याचं कारण नाही. पण मी म्हटलं तसं काही अनुभव असतात आणि काही प्रत्येकाचे त्याप्रमाणे प्रोटोकॉल्स ठरलेले असतात. सो अशा प्रोटोकॉलमुळे रंगालाही वाईट वाटत असेल का, माझा कलर काळा असेल कदाचित, माहीत नाही. कारण काळा पांढरा माझे आवडते कलर आहेत दोन्ही.
तर त्याच्यामध्ये काही डिस्क्रिमिनेशन असावं मला वाटत नाही. माझी पहिल्या सायकलपासनं पहिल्या गाडीपासनं सगळं काळंच आहे. तर त्याच्यामुळे आय लव्ह दिस कलर आणि इक्विव्हॅलंट लव्ह इज देअर फॉर BJP ॲक्च्युली स्पीकिंग. सो दोन्ही गोष्टी एकमेकांना कॉन्ट्रास्ट करतील असं कधी वाटलं नव्हतं. प्रेमापोटी मोदींची सभा तुम्हाला अटेंड करता आलेली नाही. नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव जे ब्लॅक कपडे घालून आलेले लोक असतील, त्याच पद्धतीने पाण्याचे जे बॉटल असतील ते बाहेरच काढून घेतात ते, आणि जे काले कपडे घातलेले लोक आहेत त्यांना देखील सभास्थळी जाण्यास मज्जाव केला जातो आहे. आणि अशाच पद्धतीचा फटका या जोडप्यांना देखील बसलेला पाहायला मिळतो आहे. सज्जाद सय्यद, ET भारत, पुणे.